पदांसाठी केवळ एकच नामनिर्देशन पत्र या ठिकाणी प्राप्त झालेले, दाखल झालेले, त्याची पडताळणी झालेली. त्यामुळे या सभेचा पीठासन अधिकारी तथा निवडणूक अधिकारी म्हणून आंबेगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी श्री कैलास बुवा भीमाजी काळे हे या ठिकाणी बिनविरोध निवडून आल्याचं मी घोषित करतो. त्याचप्रमाणे उपसभापती पदासाठी सौ ज्योती प्रवीण पारधी यांचं एकमेव नामनिर्देशन पत्र जे छाननीअंती वैध ठरलेले, त्याची माघार झालेली नाही आणि या पदासाठी देखील एकच नामनिर्देशन पत्र या ठिकाणी शिल्लक राहिल्या कारणानं आंबेगाव पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी सौ ज्योती प्रवीण पारधी या बिनविरोध निवडून आल्याचं मी पीठासन अधिकारी म्हणून जाहीर आपण सत्कार करूया. एक मिनिट द्यावं महत्वाचं काम ते आणि हे घ्या तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचा विजय असो. शिवाजीदादा आढळराव पाटलांचा विजय असो. कैलास बुवा काळेंचा विजय असो. पारधीताईंचा विजय असो. नुकत्याच या पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडल्यानंतर आज सभापती उपसभापती पदाची निवडणूक या ठिकाणी पंचायत समितीच्या आवारामध्ये पार पडली. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर आणि बिरसा यांचा विचारधारा घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे आणि त्याच पक्षाच्या नेतृत्वाच्या म्हणजे दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी ही इलेक्शन लढलेली होती आणि या इलेक्शनच्या नंतर आदरणीय शिवाजीराव दादांचा आशीर्वाद असेल, हा सगळा आशीर्वाद नामदारांचा आशीर्वाद घेऊन आमचे 8ही उमेदवार पंचायत समितीचे निवडून आले आणि त्या 8 पंचायत समितीच्या उमेदवारांना घेऊन आज या पंचायत समितीमध्ये या निवडणूक
सभापती व उपसभापती पदाची निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आणि या प्रक्रियेमध्ये सर्व सदस्यांच्या मतामधून एकमतामधून या घोडेगाव तालुक्याचे आदरणीय सर्वांचे मार्गदर्शक माजी सभापती आदरणीय कैलासबुवा काळे यांची या आंबेगाव तालुक्याच्या सभापतीपदी तर आदिवासी भागामधून निवडून आलेल्या ज्योतिताई प्रवीण पारधी यांची या तालुक्याच्या प्रथम महिला उपसभापतीपदी नामदारांच्या दादांच्या आशीर्वादाने निवड झालेली आहे। त्या दोघांनाही आपल्या सर्वांच्या वतीने घोडेगावकरांच्या आंबेगाव तालुक्याच्या वतीने पुढील वाटचालीस मी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो। सर्वांचं मतदारांचं घोडेगाव आणि आंबेगाव तालुक्याच्या वतीने मनापासून आभार मानतो। खरं तर घोडेगावकरांच्या दृष्टीने अगदी दुधात साखर म्हटलं तर चालेल, कारण की या अगोदरच्या काळात प्रशासनाचा चांगल्या पद्धतीने अनुभव असल्यामुळं आंबेगाव तालुक्याचे भाग्योदाते मान्य नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब व माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या सूचनेनुसार बॉनने अगदी सकाळपासून तर संध्याकाळी 12 वाजेपर्यंत समाजासाठी तालुक्यासाठी वेळ देत आहेत। या अगोदरचा अनुभव पाहता बॉनना पुन्हा एकदा संधी सभापती पदासाठी साहेबांनी दिली आणि खरोखर अन्याय ज्या जनतेने दिला ते जनतेचं मनापासून बॉनच्या वतीने तसेच उपसभापती ज्योतिताई पारधी यांच्या वतीने मी आंबेगाव तालुक्याच्या जनतेचं मनापासून आभार मानतो। तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात आणि मी तुमचं सुद्धा या सभापती असतील बॉ असतील किंवा उपसभापती ज्योतिताई पारधी असतील यांच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि या पुढील काळात त्यांना समाजाची सेवा करण्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो। सगळ्यांचे आभार। सगळ्यांचे मनापासून आभार।